सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबासमवेत आनंदी आणि उत्साही दिवस तुमचा राहील. तुमची मेहनत, समर्पण आणि चिकाटी कामाच्या ठिकाणी दिसून येईल, जी वरिष्ठांना देखील प्रभावित करेल. उत्पन्नाच्या चांगल्या संधी आज तुम्हाला मिळतील. तथापि काही खर्च तुमचे अचानक होऊ शकतात. हुशारीनं आणि बुद्धीने घेतलेले निर्णय अतिरिक्त लाभ तुम्हाला मिळवून देऊ शकतात. जे सामाजिक कार्यामध्ये सक्रिय आहेत त्यांना लोकांना मदत करून समाधान आणि आदर दोन्ही मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती जल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात काही चांगल्या बातम्यांसह होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पैसे कमावण्याच्या चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती तुमची मजबूत असेल आणि नफ्याचे नवनवीन मार्ग खुले होतील. न्यायालयीन प्रकरणांमध्ये सकारात्मक परिणाम मिळण्याची तुम्हाला शक्यता आहे. विद्यार्थी त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील आणि अधिक चांगली कामगिरी करतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा मानसिकदृष्ट्या थोडासा आव्हानात्मक तुमच्यासाठी असू शकतो, परंतु तुमचे गंभीर विचार आणि एकाग्रता तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जाईल. कुटुंबासमवेत वेळ घालवल्यानं तुम्हाला मानसिक शांती मिळेल. घाई किंवा निष्काळजीपणामुळे चांगल्या संधी तुमच्या हाताबाहेर जाऊ शकतात आणि म्हणून प्रत्येक निर्णय तुम्ही विचारपूर्वक घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल. तुमचा गोड आवाज लोकांना प्रभावित करेल आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा राहील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंद आणि उत्साहाने भरलेला असेल. पालकांचा स्नेह आणि पाठिंबा तुमचं मन आनंदी ठेवेल. नोकरीच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगतीची चिन्ह आहेत आणि नोकरी आणि पैसा आज चांगला राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढेल. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखद असेल, परंतु बोलण्यावरती तुम्ही संयम ठेवा आणि वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा आणि बुद्धिमत्तेच्या बळावरती यश मिळण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक जीवन तुमचं आनंदी राहील आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे चांगले संबंध राहतील. अचानक तुम्हाला धनप्राप्ती किंवा फायदेशीर संधी मिळू शकते. बांधकाम किंवा स्थावर मालमत्तेशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या हट्टीपणावरती तुम्ही नियंत्रण ठेवा, अन्यथा कौटुंबिक वातावरण याच्यावरती परिणाम होऊ शकतो. एखाद्या विशेष व्यक्तीला आज तुम्ही भेटण्याची शक्यता आहे. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशिबाचा तुम्हाला चांगला पाठिंबा असेल आणि वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील. जोडीदाराशी असलेले संबंध तुमचे दृढ होतील. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्यास जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याची कल्पना निर्माण होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामुळे आनंदी असतील. कुटुंबासमवेत आनंददायी वेळ घालवण्याची आणि छोट्या सहलीला जाण्याची देखील शक्यता आहे. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज शिक्षण आणि स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये तुम्हाला यश मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये तुमच्या प्रतिस्पर्ध्यांच्याही पुढे जाऊ शकता. लोकांशी तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जर तुम्ही नवीन नोकरी किंवा चांगल्या संधींच्या शोधात असाल तर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतील. आज तुम्हाला तुमच्या बहुतांश कामांमध्ये यश मिळेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास
वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची बुद्धिमत्ता आणि हुशारी तुम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवून देऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं प्रशंसा आणि आदर मिळेल. दिवस तुमचा उत्साहानं भरलेला असेल आणि तुमची कामगिरी इतरांपेक्षा अधिक प्रभावी असू शकते. आर्थिक बाबींमध्ये कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही संपूर्ण योजना तयार करा. ऊर्जा आणि चपळतेमुळे सर्व कामं तुमची वेळेवरती पूर्ण होतील. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि ध्यानधारणा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला त्याचा चांगला लाभ देखील मिळेल. धैर्य आणि आत्मविश्वास तुमचा वाढेल. गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये सुविचारित धोरण तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. व्यावसायिकांची विक्री वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदार आणि मुलांकडनं तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी आणि व्यवसायासाठी आजचा दिवस हा अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या संधी मिळतील आणि तुमच्या योजना देखील यशस्वी होतील. विपणन आणि व्यवसायातील नवीन संपर्कांकडे विशेष लक्ष देणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. भौतिक किंवा संशोधनांवरती तुमचा खर्च होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात तुमची उत्साह आणि सकारात्मक ऊर्जेनं होईल. तुम्ही मित्र किंवा कुटुंबासमवेत सहलींचा आनंद घेऊ शकता आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा निर्माण करू शकता. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिती मजबूत असेल आणि गुंतवणुकीशी संबंधित बाबींचा तुम्ही गांभीर्याने विचार कराल. व्यावसायिकांना नफ्यासाठी अचानक प्रवास हा करावा लागू शकतो. तुम्हाला कौटुंबिक समारंभात किंवा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची देखील संधी मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच शुभ आणि भाग्यवान राहील. तुम्ही प्रत्येक कामामध्ये देवाची कृपा अनुभवाल आणि तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. अचानक पैशांची उधळपट्टी तुम्ही करू शकता. व्यवसायामध्ये विशेषतः खेळणी किंवा मुलांशी संबंधित व्यवसायात तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाचा पाठिंबा आणि आपुलकी तुमचं मन आनंदी ठेवेल आणि तुमच्या घरातील वातावरण देखील सुखद राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.